हाय हॅलो नमस्कार मंडळी. मॅनिफेस्ट विथ दीपालीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सर्व? चांगले ना? मी पण चांगलीच आहे. तर आज आपण बोलणार आहोत की वयाच्या 35 नंतर असं काय होतं की स्त्री पहिल्यापेक्षाही सुंदर, आत्मविश्वासू आणि आकर्षक दिसायला लागते. अनेकदा ना आपल्या समाजामध्ये एक चुकीचा समज असतो की वय वाढले की स्त्रीचं सौंदर्य कमी होतं. पण तुम्ही कधी नोटीस केलं आहे का? वयाचे 35 ओलांडल्यानंतर अनेक महिला ह्या आधीपेक्षाही खूप जास्त सुंदर, स्टायलिश आणि प्रचंड आत्मविश्वासी दिसू लागतात. तर असं काय होतं वयाच्या 35 नंतर? तर आपण हे या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. तर पहिला मुद्दा असा आहे की स्वतःची खरी ओळख. 20 वर्षात किंवा 25 वर्षाची मुलगी ही कशी असते? तिला सतत असं वाटतं की सगळ्यांनी माझ्याबद्दल काय विचार केला, मी कशी दिसते, लोक काय म्हणतील. पण 35 वर्ष वयापर्यंत येताना स्त्रीने आयुष्यातले अनेक चढ उतार पाहिलेले असतात. लग्न, संसार, करिअर किंवा मुलं या सगळ्या प्रवासातून ती तावून सुखावून निघालेली असते. या वयात तिला कळून चुकलेलं असते की ती स्वतः नक्की कोण आहे, तिला काय आवडतं आणि काय आवडत नाही हे तिला स्पष्ट ठाऊक असतं. आता तिला स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नसते आणि हाच मनाचा शांतपणा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच ग्लोच्या रूपाने चमकत असतो. दुसरा मुद्दा म्हणजे असा की मॅच्युरिटी आणि आत्मविश्वास. कारण मॅच्युरिटी म्हणजे परिपक्वता. असं म्हणतात ना की आत्मविश्वास हा सर्वात मोठा दागिना आहे. 35 नंतर स्त्रियांचा आत्मविश्वास हा एकदम म्हणजे कमालीचा वाढत असतो. त्या आता छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करत नाही किंवा रडत बसत नाही. एखादी समस्या आली तर ती शांत डोक्याने कशी हाताळायची आहे हे त्यांना चांगलं जमलेलं असतं. जेव्हा एखादी स्त्री आत्मविश्वासाने बोलते ना किंवा वावरते ना, तिचं मत हे ठामपणे मांडते. चौथा मुद्दा म्हणजे असा आहे की साधेपणातलं सौंदर्य आणि स्टाईल सेन्स. हे बघा कसं असते माहिती आहे का? 20-22 वयाच्या मुलींना अनेकदा फॅशनच्या मागे धावतात. ट्रेंड काय सुरू आहे ते कपडे घालतात, मग ते त्यांना कम्फर्टेबल असो किंवा नसो. पण 35 नंतरच्या स्त्रीला हे बरोबर समजतं की तिच्या शरीरावर आणि तिच्या व्यक्तिमत्वावर काय छान दिसेल. ती फॅशनच्या मागे नाही तर एलिगन्स आणि कम्फर्टच्या मागे जाते. तिला माहीत असतं की कमीत कमी मेकअपमध्ये आणि साध्याशा साडीत किंवा ड्रेसमध्ये सुद्धा कसं सुंदर दिसायचं. हा जो लेस इज मोर म्हणजेचा फॉर्म्युला आहे ना, तो त्यांच्या सौंदर्यात चार चांद लावत असतो. तर पाचवा मुद्दा असा आहे की भावनांवर नियंत्रण म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स. कसं माहिती आहे का? वयाच्या 35 नंतर स्त्रियांमध्ये एक प्रचंड प्रमाणात म्हणजे कमालीची सहनशीलता आणि समजूतदारपणा येत असतो. त्या नात्यांना खूप चांगल्या प्रकारे हाताळू शकतात. कुणाशी कसं बोलावं, कुठे शांत राहावं आणि कुठे स्वतःची बाजू मांडायची याची त्यांना अचूक जाण असते. त्या उगाचच ड्रामा किंवा फालतू वादावादीपासून स्वतःला दूर ठेवतात. ही जी मानसिक शांतता असते ना, ती त्यांना आतून एक वेगळीच ऊर्जा देत असते. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्याबद्दल आदर वाटू लागत असतो, कारण त्या सुरक्षित आणि सकारात्मक वाइब्स पसरत असतात. तर सहावा मुद्दा असा आहे की स्वतःच्या आरोग्याची आणि त्वचेची काळजी आणि सेल्फ केअर. 35 वर्षानंतर स्त्रियांना स्वतःच्या आरोग्याचं आणि शरीराचं महत्त्व जास्त समजायला लागतं. त्या आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देतात. योगा, व्यायाम किंवा चालणं या गोष्टींच्या दिनचर्येत समावेश करत असतात. आता त्या स्वतःसाठी वेळ काढायला शिकतात. जेव्हा तुम्ही आतून निरोगी असताना, योग्य आहार घेताना आणि स्वतःवर प्रेम करताना म्हणजे सेल्फ लव्ह, तेव्हा तुमची त्वचा ही नैसर्गिकरित्या चमकू लागते. हा वयाचा असा टप्पा आहे की जिथे स्त्री स्वतःच्या अस्तित्वाची खऱ्या अर्थाने उत्सव साजरा करत असते. तर सातवा मुद्दा असा आहे की नाही म्हणण्याची ताकद. मैत्रिणींनो, 35 नंतर स्त्रीमध्ये येणारा अजून एक मोठा बदल म्हणजे नाही म्हणण्याची ताकद. हे बघा, 20-25 असताना आपण सगळ्यांना म्हणजे खुश करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे कोणी काहीही काम सांगितले किंवा कुठल्याही कार्यक्रमाला बोलावलं तरी आपण स्वतःचा वेळ मोडून आपण हो म्हणतो. पण 35 नंतर स्त्रीला ह्या वेळेची किंमत कळते. तिला हे समजून चुकतं की प्रत्येक व्यक्तीला खुश करणं अशक्य आहे. त्यामुळे जिथे तिची इच्छा नसेल किंवा जिथे तिच्या स्वाभिमानाला ठेस लागत असतं, तिथे ती अत्यंत नम्रपणे पण ठामपणे नाही म्हणते. हा नो म्हणण्याचा स्पष्ट व्यक्तपणा लोकांना तिचा आदर करायला लावतो आणि तिचा हा अंदाज खूपच असा आकर्षक वाटत असतो. तर आठवा मुद्दा असा आहे की आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेणे. 35 वर्षापर्यंत येईपर्यंत अनेक महिला आपल्या करिअरमध्ये स्थिरावलेल्या असतात किंवा जर त्या गृहिणी असतील ना, तरीही घर कसं चालवायचं,
पैशांचे नियोजन कसं करायचं याचं त्यांना उत्तम ज्ञान आलेलं असतं. आता त्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी कोणावर अवलंबून नसतात. जेव्हा एखादी स्त्री आर्थिकदृष्ट्या किंवा वैचारिकदृष्ट्या स्वतंत्र असते ना, तेव्हा तिच्या चालण्या बोलण्यात एक वेगळाच रुबाब असतो. ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. हा स्वावलंबनाचा गुण तिचे सौंदर्य अधिक खुलवत असतो. तर 9वा मुद्दा असा आहे की नातेसंबंधांमधील परिपक्वता ती कशी मॅनेजमेंट करत असते. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 35 नंतरची स्त्री ही क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर विश्वास ठेवत असते. तिला आता 100 दाखवण्याच्या मैत्रिणीची गरज नसते, पण तिच्याकडे 2च मैत्रिणी असतील तरी त्या खऱ्या असतात. तिला हे कळलेलं असतं की कोण आपले पाठीराखे आहेत आणि कोण फक्त कौतुक करणारे आहेत. ती टॉक्सिक लोकांपासून स्वतःला खूप सहज आणि दूर ठेवते. नात्यांमधील हा सॉर्टेड स्वभाव तिच्या आयुष्यातली चिंता कमी करत असतो आणि चिंता नसलेला चेहरा नेहमीच टवटवीत आणि सुंदर दिसत असतो. हे बघा, सौंदर्य हे फक्त काही कोवळ्या वयात नसतं. सौंदर्य तर अनुभवांच्या रंगांनी वयाच्या 35 नंतर खऱ्या अर्थानं गडद होत असतं. वय वाढणं म्हणजे म्हातारपण नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाचा अधिक सुंदर आविष्कार आहे. तर मैत्रिणींनो, वय हे फक्त एक नंबर आहे. 35 नंतर स्त्रीचं खरं सौंदर्य खुलतं, कारण त्यात तिच्या अनुभवांची शिदोरी असते. तिच्या चेहऱ्यावर जग जिंकण्याचा आत्मविश्वास असतो आणि मनात सगळ्यांबद्दल प्रेम, आपुलकी. म्हणूनच 35 नंतरची स्त्री फक्त सुंदरच नाही, ती अत्यंत पूजनीय वाटत असते. तर तुम्हाला काय वाटतं, तुमच्याही आयुष्यातही वयाच्या या टप्प्यानंतर हा बदल तुम्ही अनुभवला आहे का? तर मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तर चला, भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.